नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चटपटीत गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर गुळांबा बनवण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याला हा कैरीचा किस मोजून घ्यायचा आहे। तर इथे 1 वाटी किस भरलेला आहे, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता इथे मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया। इथे आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे, कारण कैरी आंबट असते आणि त्याची रिॲक्शन इतर भांड्यांबरोबर होऊ शकते, म्हणून इथे आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे। आता तूप छान गरम झाले की यामध्ये आपल्याला 4 ते 5 काजू, 4 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि हे छान परतून घेऊया। आता काजू, लवंग आणि दालचिनी छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कैरीचा किस टाकून घ्यायचा आहे आणि हा किस सुद्धा छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तर इथे 1 वाटी कैरीचा किस भरलेला होता, त्यामुळे इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे गूळ छान मेल्ट झालेला आहे, पण आपल्याला हे मिश्रण एकतारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणून आणखी थोडा वेळ याला शिजवून घेऊया। तर आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाक चेक करून पाहूया। तर तुम्ही येथे बघू शकता, येथे एकतारी पाक तयार झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे। आता मिश्रण छान थंड झालेलं आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपला चटपटीत गुळांबा तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी घरी नक्की करून बघा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।